ग्रंथालीच्या साहित्याच्या पारावर तुम्हा सर्वांचं स्वागत। आजच्या 16व्या साप्ताहिक अक्षर मैफलीमध्ये आपण भेटणार आहोत लेखक भगवान इंगळे आणि अरविंद जगताप आणि त्यांच्यासोबत वाचक म्हणून सहभागी होणारे चांगदेव काळे आणि सयाजी शिंदे या चौघांना। आपलं आयुष्य, आपला जीवनानुभव कोणताही आडपडदा न ठेवता मांडण्याचं धाडस ज्यांनी ढोर या आत्मपर लेखनात केलं असे लेखक भगवान इंगळे, त्यांच्या आत्मकथनाचा पुढचा टप्पा त्यांनी मांडलाय उभारणी या पुस्तकातून। आणि ही उभारणी कशाची आहे तर आयुष्यात आलेले भलेबुरे अनुभव, आलेली माणसं, त्यातून केलेल्या स्वतःच्या आयुष्याची उभारणी आहे आणि त्याबरोबरच आपल्या कार्यक्षेत्रामुळे केलेली दुसऱ्याच्या आयुष्याची उभारणी। आणि या उभारणीला एक पारंपरिक संबंध आहे हाळ किंवा उभारणाचा, जो मुळातून वाचण्यासारखा आहे। भगवान इंगळे 35 वर्षांहून अधिक काळ अध्यापनाच्या क्षेत्रात कार्यरत होते। महाराष्ट्र शासनाच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे ते सभासद आहेत। महाराष्ट्र शासनाच्या न. ची. केळकर मराठी वाङ्मय पुरस्काराने सन्मानित आहेत। उभारणी हे त्यांचं आत्मकथन आपण त्यांच्याकडून समजून घेऊया। वाचक म्हणून सहभागी होत आहेत ग्रंथालयीन चळवळीतलं महत्त्वाचं नाव आणि कादंबरीकार, कथाकार, चरित्रकार चांगदेव काळे। ऐकूया। आमच्या पारंपरिक चामडे रंगवण्याच्या व्यवसायामध्ये आयताकृती चिरेबंदी खोल टाकी बांधलेली असायची। तिच्या दोन्ही बाजूनं वर निमुळत होत गेलेल्या मजबूत अशा वर परसभर उंचीच्या भिंती बांधून त्याच्यावर जाड मजबूत आडू टाकलेला असायचा। कचरट रंगलेल्या चामड्यांना केकताडाच्या फडानं त्याच्या पिशव्या करून त्यामध्ये सालहिडाचा कुटलेला भुगा भरून त्या आम्ही त्याच्यावर टांगायचो, आडूवर टांगायचो। आणि त्यासाठी त्याला वेळोवेळी त्या टाकीतला कस, सालहिड्याचा कस भरावा लागायचा। ते मरणपाय कष्टाचं काम असायचं। या संपूर्ण प्रक्रियेला उभारण असं म्हटलं जायचं। आज आमचा हा पिढीजात व्यवसाय बंद झालेला आहे। उभारणीवर मी लहानपणी काम केलं, त्यातलं कष्ट माझ्यामध्ये मी मुरवलं गेलं आणि मला त्याच्या पुढील आयुष्यामध्ये उपयोग झाला। माझं ग्रंथालयानं ढोर हे आत्मकथन प्रकाशित केलं, त्याची 8वी आवृत्ती आलेली आहे। मला माझ्या आयुष्यामध्ये विविध समाजातले मित्र भेटले। त्यांच्या भऱ्या बुऱ्या अवस्थेला जबाबदार असणाऱ्या व्यवस्थेचा मी शोध भिडू या ग्रंथालयाने प्रकाश केलेल्या व्यक्तिचित्रणातून घेतला। त्याची आता 5वी आवृत्ती आलेली आहे। माझं कुटुंब, शिक्षकी पेशा आणि सर्व जाती धर्माचा समाज यांच्या वागण्या बोलण्यातून मला नवी दृष्टी प्राप्त झाली। माझ्यातलं माणूस पण मला जपता आलं आणि काही लोकांच्या त्यामुळं अडीअडचणीमध्ये मला त्यांच्या पाठी खंबीरपणे उभा राहता आलं। हे सहज घडलं। मला नोकरीसाठी विविध क्षेत्राची दारं खुली असतानाही मी अध्यापनाला, शिक्षकी पेशाला जीवित कार्य मानलं आणि त्यामुळं मी देश बांधणीमध्ये खारीचा वाटा उचलला। त्याची कहाणी म्हणजे माझं पुढचं आत्मकथन उभारणी हे आहे। मी गावी शिक्षण पूर्ण केलं आणि मुंबईमध्ये नोकरीला लागलो। धारावीत राहत होतो। तिथं अत्यंत गलिच्छ, अतिशय दुर्गंधीयुक्त, अंगावर शहारे आणणारं असं वातावरण होतं। तिथं राहत असल्यानं मला वसई रोडच्या डिग्री कॉलेजला सकाळच्या 6:50च्या लेक्चरला जाणं कठीण होतं। म्हणून प्राचार्यांना विनंती करून मी दुपारच्या ज्युनियर कॉलेजवर नोकरी घेतली आणि 14 वर्ष अतिशय तणावामध्ये काढली। तशी वेळ इतर प्राध्यापकावर येऊ नये म्हणून मी काटकसर करून बँक लोन काढून कॉलेज शेजारी 2 छोटी घरं घेतली आणि परगावून आलेल्या प्राध्यापकाची राहण्याची सोय केली। कलकत्त्याहून आलेले डॉक्टर बाबू आणि सौ डॉक्टर बाबू या पती पत्नी माझ्या घरात भाड्यानं राहत होते। त्यांनी माझ्या मुलीचं नीलम हे नाव ठेवलं। ठाणे जिल्ह्यातले
थोर समाजसेवक आदरणीय रोहिदासजी पाटील यांना स्वतःला कॉलेज शिकता न आल्यामुळे भौगोलिक परिस्थितीमुळे त्यांनी भाईंदर पूर्वेला पदवी महाविद्यालयाची उभारणी केली आणि त्या कॉलेजमध्ये आम्हा पती पत्नींना तिथे योगदान देण्याची संधी मिळाली. त्या कॉलेजने अंशुमन विचारे हा गुणी कलावंत महाराष्ट्राला दिला. मुलगी नीलम 12वी झाल्यानंतर मला पायलटच व्हायचे म्हणून आमच्यावर दबाव टाकू लागली. बरेचसे पालक आपल्याला जमलं नाही, अगर झेपलं नाही त्या क्षेत्रात जाण्यासाठी मुलावर प्रेशर आणतात. आमच्या बाबतीत उलट झालं. नीलम उत्तर प्रदेशातील रायबरेलीच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान आखाडेमधून पायलटची प्रवेश परीक्षा पास झाली. तिला 2003ला 16 लाख फी होती आणि 4 लाखाचा DD त्वरित जमा करून प्रवेश घ्यायचा होता. वेळ कमी होता आणि त्या प्रशिक्षणाला त्यावेळेला बँका लोन द्यायला, कर्ज द्यायला नाखुश होत्या. परंतु न्यू मरीस लाईनचे धडाडीचे शाखा मॅनेजर मुंबईतल्या श्री नागराजू नीलमवर प्रभावित झाले. तिच्या व्यक्तिमत्वावर प्रभावित होऊन त्यांनी लोन सँक्शन केलं आणि 4 लाखाचा DD काढताना अडचण आली. कारण रायबरेलीला कॅनराची शाखा नव्हती. दिवाळी तोंडावर आली होती. आमची दमछाक होत होती. थोड्या दिवसामध्ये पैसे जमवणं कठीण होतं आणि मी मॅनेजरसमोर उद्विग्न झालो आणि माझ्या तोंडून कवितेच्या ओळी बाहेर पडल्या. देव देतो सद्गुणी बालकांना, काय म्हणून आम्हास करंट्यांना, लांब त्याच्या गावास जाऊन या, गुढ घेतो हे त्यास पुसून या. मॅनेजर साहेब द्रवले. त्यांनी आमच्या नीलमचं काम केलं. नीलमच्या शैक्षणिक कर्जाला आमचं राहतं घर बँकेकडे घाण पडलं. त्यामुळं मला मोठ्या प्रमाणामध्ये इन्कम टॅक्स बसू लागला. तो वाचवण्यासाठी आम्ही छोटं मोठं जुनं पानं घर बघू लागलो. माटुंगा रोडच्या समोर रुपारेल कॉलेजच्या बाजूला एक घर बघण्यात आलं. ते घर कुणी घेत नव्हतं कारण तिथं आत्महत्या झाली होती आणि तिथल्या रहिवाशांनी त्या घराचं नाव भूत बंगला ठेवलं होतं. आम्ही ते मुद्दाम घेतलं. तर 5 वर्षांनी दादरला राहणारे प्रख्यात वास्तुविशारद मटकर साहेबांनी ते म्हणले, ते घर खूप भाग्यवान आहे, आम्हाला विकता का? आम्ही त्यांना ते न विकता त्यांनाच 22 महिने भाड्यानं दिलं. माझा मेहुणा त्याचं लग्न जमत नव्हतं. पंचांगामध्ये संतती योग नाही, जमू नका, मूलबाळ होणार नाही असं सांगितलं जात होतं. आम्ही ते मुद्दाम जमवलं. तर वर्षभराच्या आत त्याला 2 जुळे मुलं झाली, हेल्दी मुलं झाली. आम्ही ह्या असल्या अवैज्ञानिक खुळचट अंधश्रद्धा मोडण्याचा प्रयत्न केला. मुलगा निखिलेश विले पार्लेच्या साठे कॉलेजला 11वी शिकत होता. तो 26 जुलै 2005चा दिवस. त्याचं कॉलेज पावसामुळे दुपारी 2 वाजता सुटलं आणि तो प्रलयकारी महापुरात अडकला. आम्ही आईवडील रात्रभर रडत होतो. तो दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता जगून वाचून घरी आला. मला म्हणाला, पप्पा तुम्ही म्हणता ना देव देवळातल्या मूर्तीत नाही तर तो माणसामध्ये आहे. मला त्याचा प्रत्यय आला. मला साऊथ इंडियन IC कॉलेज बोरिवलीला राहणाऱ्या साऊथ इंडियन अंकलने स्वतःच्या मुलाच्या पेक्षाही जास्त जपून आणलं. ते मला निखिलेश तू इथं थांब म्हणायचे आणि ते स्वतः चालत थोड्या अंतरावर खड्डा किती आहे, पाणी किती भरलेलं आहे त्याचा अंदाज घेऊन पुन्हा माघारी यायचे आणि मला हाताला धरून जपून न्यायचे. ते कोण, कुठले, आपल्या जातीचे का पातीचे का धर्माचे का आपल्या प्रांतातले? अरे निखिलेश, त्या सत्पुरुषाने मानवता धर्म जपला. निखिलेश 12वी झाल्यानंतर तो अमेरिकेतल्या फ्लोरिडा राज्यात गेला आणि 8 महिन्यामध्ये कमर्शियल पायलट लायसनमध्ये पायलटचं प्रशिक्षणाचं कोर्स पूर्ण
केलं त्याने. आणि आमच्या घरातील एका पायलटने दुसऱ्या पायलटला जन्म दिला. तो अमेरिकेतून मला विचारू लागला, पप्पा मला इथं छोटं मोठं काम मिळतंय, मी राहतो इथे. अरे याच्यासाठी तुला तिकडे पाठवलं आहे का? निखिलेश, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाणीवपूर्वक संविधानामध्ये केलेल्या तरतुदीमुळे मी शिष्यवृत्तीवर शिकलो, दुर्गंधीयुक्त नांदीकुंडातून इथवर आलो. भारतीयांचे आपल्यावर ऋण आहेत. तो 2008ला भारतात आला. तिकडे अमेरिकेत लेहमन ब्रदर्सने अमेरिकेला दणका दिला. आता निखिलेश जागतिक आर्थिक मंदीमध्ये अडकला. त्यात आपल्या देशातल्या भ्रष्ट व्यवस्थेमुळे त्यांनी अभ्यास करून त्याचं CPLचं लायसन कन्व्हर्ट केलेलं होतं, परंतु दिल्लीवरून ते वेळेत आलं नाही. त्याच्यामुळं त्याची नोकरीची संधी गेली आणि तो 6 वर्ष बेकार राहिला. मी कर्नाटकातील बेळगावला बॅरिस्टर नाथ पै व्याख्यानमालेत आत्मकथनाचा कार्यक्रम द्यायला निघालो होतो. रात्रीचा प्रवास करत होतो. रेल्वेत TC साहेब आले. त्यांनी माझ्या तिकटा पाहिला. त्याबरोबर मलाही निरखलं आणि माझ्या पायाला स्पर्श करून ते म्हणाले, सर मी बालबच्चेवाला विद्यार्थी आपला. काय तू भोलेनाथ पाल? हो सर. मी वर्गात तुम्हाला सांगायचो की सर हे प्लेटो, ॲरिस्टॉटल, हेगेल फार डोक्यावरून जातात. तुमच्या लाईफमधली स्टोरी सांगा. स्टोरी तुमच्या त्या दाहक अनुभवातली प्रेरणा घेऊन इथपर्यंत आलो. हा भोलेनाथ उत्तर प्रदेशातून मुंबईला शिकायला आला होता. ग्रँड रोडच्या माझ्या भवन्स कॉलेजमध्ये शिकत होता. तो लहान असताना त्याची आई गावाकडे सर्पदंशानं दगावल्या होत्या. तो 2 मुलाचा बाप होता शिक्षण घेत असताना, म्हणून मी त्याचं नाव बालबच्चेवाला भोलेनाथ ठेवलं होतं. हा भोलेनाथ मोलमजुरी करून, हमाली करून, कष्ट करून, संसार पाणी पाहत माझ्याकडे शिकला. भवन्स कॉलेजला एका विद्यार्थिनीचा जटिल प्रश्न निर्माण झाला होता. ती TYच्या शाही पेपरला सेकंड क्लासमध्ये पास झाली होती. तिचे SYचे 2 विषय राहिल्यामुळे, त्याला एटीकटी लागल्यामुळे तिच्या BA रिझल्टचं घुंगडं वर्षानुवर्ष भिजत पडलं होतं. ती ऑक्टोबर-मार्चच्या परीक्षेला बसायची, पेपर फुल भरायची, पुरवण्या लावायची, पण एका वाक्याचा अर्थ दुसऱ्या वाक्याला लागत नसायचा. त्याच्यामुळं तिचं ते रहाडगाडगं चालूच राहिलेलं होतं. तिला एक स्थळ बँकेतलं आलं होतं. तो मुलगा म्हणायचा, पूजा पास झाली तर मी लग्न करीन. काही मुलं हुंड्यासाठी अडून बसतात. हा शिक्षणाला महत्त्व देत होता. पूजा 10 वर्ष झाले त्या 2 विषयात पास होत नसल्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यावर लक्षवेधी लागणार होती. तसं जॉईंट डायरेक्टर साहेबांचं मला पत्र आलं होतं, कारण मी त्यावेळेला विभाग प्रमुख होतो. माझ्यापुढं ते मोठं आव्हान होतं. पण माझ्या आणि त्या पूजाच्या अथक परिश्रमानं पूजा यशस्वी झाली. उद्यमेन ही सिद्धंती कार्यान न मनोरथे नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा. तेव्हा केवळ स्वप्न पाहून, मनोरथ करून काही साध्य होत नाही. जंगलाच्या राजाला, सिंहाला देखील हरिणाची शिकार करताना मोठा संघर्ष करावा लागतो. उभारणी म्हणजे संघर्ष आहे, जिद्द आहे, वादळाशी टक्कर आहे. माझी मुलगी कॅप्टन नीलम, माझा जावाई कॅप्टन रॉबिन, माझा मुलगा कॅप्टन निखिलेश, तिघही मुख्य वैमानिक आहेत. आज ते जागतिक हवाई वाहतूक क्षेत्रात मोलाचं योगदान देत आहेत. माझं कुटुंब मोठ्या प्रमाणात इन्कम टॅक्स देऊन राष्ट्र उभारणीत हातभार लावत आहे, याचा मला अभिमान आहे. वाचक माझ्या उभारणीची देखील दखल घेतील हा विश्वास आहे. भगवानराव इंगळे यांचं उभारणी हे आत्मचरित्र मी नुकताच वाचलं. यापूर्वी त्यांचं ढोर, भिडू ही पुस्तकं वाचलेली होती. त्यांच्या लेखनामध्ये त्यांनी जे आयुष्य सहन केलं आहे, त्यांच्या वाट्याला जे आयुष्य आलं आहे, त्या सगळ्यांचा सुंदर असा पट त्यांनी या लेखनातून मांडलेला आहे.
खरं आत्मचरित्राला सुंदर म्हणणं चुकीची गोष्ट आहे, कारण हे प्रत्यक्ष अनुभवलेलं आयुष्य आहे, जगलेलं आयुष्य आहे. पण हे जगलेलं आयुष्य किती कटू असेल, कडू असेल, अनेक संकटांनी भरलेलं असेल, तरीसुद्धा त्यासाठी कुठल्याही प्रकारची कटुता त्यांच्या लेखनामध्ये आलेली नाही. अनेक जण अशा लेखनामध्ये आपली कटुता, आपलं वागणं हे समाजावर सूड उगवण्यासाठी आहे अशा पद्धतीने वागतात, परंतु भगवानराव त्याला अपवाद आहे. त्यांचं लेखन हे अतिशय संवादी पद्धतीने, ते थेट आपल्याशी बसून संवाद साधतायत असं वाटत राहतं. हा संवाद त्यांच्या बोलीभाषेमध्ये आहे, त्यामुळे त्यांचे अनुभव हे आपल्याला आपले वाटत जातात. या लेखनामध्ये वाक्प्रचार, म्हणी, शिव्या यासुद्धा आलेल्या आहेत, परंतु ते त्यांच्या जगण्यातून आलेल्या, सहजपणे आलेल्या आहेत. त्यांच्यात अश्लीलता नाही आहे. शिवाय त्यांच्या लेखनाला असलेली विनोदाची एक झालर आहे. हा विनोद इतका प्रसन्न विनोद आहे की आपल्याला वाचत असताना आपण कुठेही असं ओरखडल्यासारखं येत नसून एक छानपैकी असं वाचत जातो. त्यांच्या वागण्यामध्ये, त्यांच्या जगण्यामध्ये इतरांना मदत करण्याची जी भावना आहे, ही मदत करण्याची भावना उपकाराची नाही किंवा परोपकाराची नाही आहे, तर ती कर्तव्याची भावना आहे. ही कर्तव्याची भावना कृतज्ञतेतून आलेली आहे. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, आपल्या देशाचं आपण काहीतरी ऋण आहे ते ऋण मानलं पाहिजे, या भावनेतून ते इतरांवर सतत काहीतरी प्रयत्न करून त्यांचं आयुष्य उभारण्याचा प्रयत्न करत राहतात. त्यांची निखिल आणि नीलम यांचं आयुष्य ते ज्या पद्धतीने साकार करू इच्छितात त्याप्रमाणे त्यासाठी कष्ट घेतात, अनेक त्रास सहन करतात, परिश्रम घेतात, परंतु त्याच वेळेस ते त्यांच्यासोबत असलेले मुक्ता, वाळिंजकर, सुरेश यासारख्या अनेकांना मदत करतात. ही मदत करताना त्या चालीरीती, रूढी, अंधश्रद्धा यांच्यावरही टीका करतात, परंतु ही टीका बोचरी नाही आहे, तर ती टीका सकारात्मक दृष्टीने आहे की तिच्यातून आपण काहीतरी बोध घेतला पाहिजे. म्हणजे एखाद्याचं शेव बांधायचं असेल तर शेव बांधत असताना त्याच्यावर जे काही साड्या वगैरे घातल्या जातात, त्या साड्या उद्या जाळल्या जाणाऱ्या सरणामध्ये, तर चितेमध्ये, तर त्या तिथं जाळण्याच्या ऐवजी आपण गरिबांना का नाही देत, इतक्या सहजपणे ते सांगून जातात. हुंडा ही पद्धत, कशासाठी हुंडा हवा? मुक्ताला मी इतकं शिकवलं, MA BEd केलं आहे, आणि तरीसुद्धा कोणी जर हुंडा मागत असेल तर मी हुंडा देणार नाही आणि असंही लग्न त्या मुलाशी करणार नाही, अशा पद्धतीची ती भूमिका घेतात. त्यामुळे त्यांचं लेखन हे अतिशय आपलं लेखन वाटतं आणि हे लेखन अतिशय दर्जेदार, कसदार आणि प्रामाणिकपणे लिहिलेलं लेखन आहे. या लेखनामुळेच माझे ते आवडते लेखक झाले आहे. त्यांच्या लेखनाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. रोज नव्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाने आता परस्परांमधला संवाद बोटाच्या एका क्लिकवर आणलाय. पण तरीही कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणतात तसं पत्र म्हणजे कागदाचा एक तुकडा, पत्र म्हणजे काळजाचा एक तुकडा. परस्परांमधला हा संवाद लिहिणारा आणि वाचणारा यांच्यामधला अतिशय खाजगी स्वरूपाचा, जिव्हाळ्याचा संवाद, ये हृदयीचं ते हृदयी नेणारा. TV वरच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रांची एक मालिका सुरू झाली आणि ती इतकी रसिकमान्य झाली की पुस्तक रूपाने अक्षर झाली. प्रसिद्ध लेखक, कवी, गीतकार, पटकथा, संवाद लेखक अरविंद जगताप यांचा पत्रास कारण की हा पत्रसंग्रह, चित्रपट ते छोटा पडदा अशा सगळ्या माध्यमांमधून ज्यांची लेखणी सहजपणे अभिव्यक्त होते आणि या सगळ्या माध्यमांचं मर्म ज्यांना नेमकेपणाने गवसलंय असे अरविंद जगताप. लेखनासाठीच्या अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. सामाजिक विषयांवरचं भाष्य असो किंवा कविता असो, गीत असो, विनोदाचे अनेक रंग असोत, त्यांचं हे सगळं लेखन आपल्याला वाचक म्हणून मनोरंजनाच्या पलीकडे नेतं आणि सजग अंतर्मुख करतं. आज त्यांच्या पत्रास कारण की या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांचं मनोगत आपण ऐकणार आहोत. नमस्कार. पत्रास कारण की या पत्रांच्या संग्रहाचा हा गेल्या 2 वर्षांमधला प्रवास तुमच्यापुढे मांडायचा आहे. चला हवा युद्धामध्ये लिहिलेली पत्र, खरं तर एक पत्र लिहायचं म्हणून सुरू झालेला तो प्रवास होता, पण प्रेक्षकांच्या आग्रहामुळे वारंवार पत्र लिहित गेलो, वारंवार मागणी होत गेली आणि सागर कारंडेच्या आवाजाने, माझ्या शब्दांना एका वेगळ्या विश्वात नेलं. लोकांच्या मनावरती पत्र खूप बिंबवली गेली
त्याच्या गंभीर गंभीर आवाजाने. आणि लोकांचा असा आग्रह झाला की ही सगळी पत्र एकत्र वाचायला मिळावी, आणि त्या निमित्ताने पत्रास कारण की हा संग्रह ग्रंथालयाने प्रकाशित केला. या पत्रांमधून सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगण्यासारखी हीच होती की मला जे वाटतंय, सभोवताली जे घडतंय, किंवा खूप अशी माणसं सभोवताली होती की ज्यांचं काम खरंच खूप चांगलं होतं. उदाहरणार्थ नरेंद्र दाभोळकर असतील की ज्यांच्याबद्दल लिहिणं म्हणजे हे मोठं आव्हान होतं की दाभोळकरांबद्दल एवढं सगळं त्या माणसाचं काम आहे, एवढं सगळं त्यांनी करून ठेवलेलं आहे. पण खरोखर त्या माणसाचं म्हणणं काय असेल, जर ते असते तर त्यांना काय वाटलं असतं, आजच्या काळात त्यांना काय बोलावं असं वाटलं असतं. अशा पत्रापासून खरं तर हा प्रवास सुरू झालेला आहे. मग त्यानंतर बऱ्याच व्यक्तींबद्दल, सचिन तेंडुलकर असेल, सचिन तेंडुलकर बद्दल लिहिणं खरं तर काय उरलंय, सचिन तेंडुलकर बद्दल सगळ्यांनी इतकं सगळं लिहिलंय. पण त्यावेळी असं वाटलं होतं की सचिन बद्दल एक सामान्य गृहिणी, कारण प्रत्येक घरातल्या पुरुषांना एवढी क्रिकेटची आवड असते, पण त्याच्यासोबत त्यांच्या त्या क्रिकेटला वैतागलेल्या गृहिणी खूप असतात. पण सचिन सारखेच काही मोजके खेळाडू आहेत की ज्यांच्याबद्दल आपला नवरा सतत सचिन तेंडुलकरची मॅच बघत बसतो तरीही त्यांना तक्रार करावीशी वाटत नाही, एवढं त्या सचिन तेंडुलकरवर प्रेम असतं या देशातल्या प्रत्येकाचं. तर त्या गृहिणीच्या काय भावना असतील असं ते सचिन तेंडुलकरचं पत्र लिहिलं. मग हा सगळा पत्रांचा प्रवास मला असं वाटतं की महत्वाचा यासाठी आहे की आधीच्या लोकांना, म्हणजे आपली जी परंपरा आहे ती पत्रलेखनाची खूप मोठी आहे. त्यात मला सगळ्यात महत्वाचं वाटतं की जी शिवाजी महाराजांची आज्ञापत्र आहेत ती आदर्श राज्यकारभाराचं यापेक्षा उत्तम उदाहरण दुसरं कुठलं असू शकत नाही. किंवा लोकहितवादींनी लिहिलेली शतपत्र आहेत, किंवा विश्रब्ध शारदासारखे खंड आहेत, किंवा आपल्याकडे कुसुमानील नावाचा पत्रांचा संग्रह, जी कवी अनिल आणि त्यांच्या पत्नी कुसुम यांनी एकमेकांना लिहिलेली अशी भन्नाट पत्र खरोखर वाचायला मिळत नाही. हे पुस्तक, ह्या सगळ्या पत्रांचा वारसा, या सगळ्या पत्रांचा इतिहास, आणि आपण जी लहानपणी किंवा गावोगाव पत्रांचा जो पत्र लेखनाची जी परंपरा होती की गावातला सैनिक किंवा गावात कुठेतरी काम करणारा माणूस जेव्हा आपल्या गावी पत्र लिहायचा तेव्हा गावात एखाद दुसराच कोणीतरी वाचणारा असायचा. मग तो पत्र वाचून दाखवायचा आणि अख्खं गाव ते पत्र ऐकायला जमलेलं असायचं, कारण तो आपल्या गावाचा सुपुत्र आहे आणि त्याने प्रत्येकाची आठवण त्या पत्रात काढलेली असायची. ह्या पद्धतीने जेव्हा पत्र लिहिली जायची त्या पत्र लिखाणाच्या वेळी सुद्धा सगळ्यात महत्वाचा भाग हा असायचा की घरातला प्रत्येक माणूस जमलेला असायचा पत्र लिहिताना, त्याचा काहीतरी निरोप असायचा. हा निरोप म्हणजे मामाचा, आत्याचा, आजीचा. तर पत्र लिहिण्याच्या निमित्ताने सगळी माणसं गोळा होतात, घरातली गोळा व्हायची आणि ते पत्र समोरच्याला पाठवायची. हा जिव्हाळा मला असं वाटतं पत्राने जपलेला होता. ही सगळ्यात आपुलकी पत्रामुळे आपल्यात टिकून होती. ती सगळ्यात महत्वाची वाटते पत्र लिहिण्याची, ती सगळ्यात महत्वाची प्रेरणा असते असं मला वाटतं. पत्रांच्या बाबतीत जे सांगायचंय ते या पत्रस्कारणकीच्या मनोगतात पण मी मांडलंय. या निमित्ताने मी यातला काही भाग तुम्हाला वाचून दाखवतो. पूर्वी जवळचा माणूस बाहेर असल्यावर जी हुरहुर असायची ती आता नसते. संपर्कात असणं खूप वेळा गाफील ठेवतं आपल्याला. नकळत आपण विचार करायचं सोडून देतो. मोबाईल नव्हता तेव्हा सारखी आठवण असायची आपल्या माणसाची, सारखा विचार असायचा, सारखा विषय निघायचा. आता मेसेज आला, विषय संपला. आपली कल्पनाशक्ती संपत चालली. खूप घटना आपण आधी आपल्या मनानं बघायचो, कल्पनेत चित्र रंगवायचो. मामाच्या शेतातल्या आंब्याला किती आंबे असतील, नदीला किती पाणी असेल, बाहेरगावी गेलेले वडील येताना काय घेऊन येतील, माहेरी गेलेल्या बायकोला नवऱ्याने घराची काय वाट लावली असेल, हे सुद्धा दिसायचं डोळ्यांसमोर. आजकाल ही सगळी हुरहुर, सगळी उत्सुकता संपली. आपल्याला कुठल्याच गोष्टीची कल्पना करावी लागत नाही. सगळं आपल्या डोळ्यांसमोर उभं राहू शकतं तंत्रज्ञानामुळे, ठरवलं तर. आपल्या आयुष्यातले सरप्राइजेस खूप कमी होत चाललेत. सहजपणे गोष्टी कळत चालल्यात. आपली कल्पनाशक्ती खूप अशक्त होत चालली. मेंदूवर ताण देण्याचं काम खूप कमी होत चाललंय. गुगलवर आपण नको तेवढे अवलंबून आहोत. खूप गोष्टी आपल्या आपण शोधायचो, वाचायचो. लायब्ररीत तासन तास एखादं पुस्तक शोधायचो. त्यात आणखी 2-4 दुर्मिळ पुस्तकं हाती लागायची. आता असं दुर्मिळ आणि अचानक काही हाती लागतं.
इंटरनेटवर हॉटेल खूप आहेत पण चव सापडत नाही. त्यासाठी स्वतः जावं लागतं. मेल वाचून माहिती कळते, मनाचा अंदाज येत नाही. त्यासाठी अक्षर वाचावं लागतं. तुम्ही कधी अनुभवलं की नाही माहित नाही, पण पत्र लिहिताना अख्खं घर असायचं खूपदा. प्रत्येकाचा आशीर्वाद, नमस्कार आणि दंडवत लिहावा लागायचा. खुर्चीत बसलेले आजोबा, स्वयंपाकघरात असलेली आई, देवघरासमोर असलेली आजी, ऑफिसचं काम करणारे बाबा, सगळे पत्र लिहिताना किंवा वाचताना सोबत असायचे. जप करता करता थांबून आजी सांगायची की माझ्यासाठी तपकीर आणायला सांग, किंवा रात्री झोपताना थंड दूध पिझ्झा अशी सूचना तरी लिहायला सांगायची. तुम्हाला आठवतंय असं मेल कधी तुम्ही लिहिलाय सगळ्यांनी मिळून? पत्र ही जोडणारी गोष्ट होती. ईमेल किंवा मेसेज ही वैयक्तिक गोष्ट आहे. या गोष्टी वाईट आहेत असं नाही, पण आंतरदेशीय पत्रात आपली टिकली पाठवणारी बायको, आपल्या लिपस्टिकचा ठसा पाठवणारी प्रेयसी आणि आपल्या गावातली माती पाठवणारा मित्र मी पाहिला. ती जवळीक, तो आपलेपणा ईमेलमध्ये येऊ शकत नाही. म्हणून पत्र खास वाटतात अजूनही. जी माणसं भेटू शकत नाहीत, ज्यांच्याशी मनातलं बोलणं आपल्याला खूप आवश्यक वाटतं, अशा जवळच्या माणसांसाठी पत्र हेच माध्यम होतं. पत्र इतिहास होतात, पत्र संदर्भ होतात, पत्र लिहिणाऱ्या माणसांच्या आयुष्याचा अभ्यास असतात. आपल्याला माहिती आहे की आपला खूप मोठा इतिहास आहे जो आपल्याला पत्रांमुळे कळला. इतिहासातल्या खूप घटनांची संगती, पुरावे पत्रांनी दिले. पत्रांनी कित्येक आत्महत्येची खरी कारणं दिली, जी माणसं आयुष्यभर आपल्या मनातलं बोलू शकली, आपलं दुःख मोकळेपणे मांडू शकली नाही. ती माणसं एका पत्रात सगळं दुःख मांडून जातात. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची पत्र वाचली तर समस्या नेमकी समजते. फक्त समस्या सोडवण्याची इच्छाशक्ती हवी असते. तरुण पिढीचं दुःख समजतं. गावातल्या मुली आपल्या वडिलांना आपल्या लग्नाचा केवढा भार होईल याचा किती विचार करतात हे लक्षात येतं. या गोष्टी आज 21व्या शतकातही आपल्याला कुठला मेल सांगत नाही, पत्र सांगत. या देशातल्या कुठल्याही भावना नेमकेपणाने समजून घ्यायच्या असतील तर पत्र हा सगळ्यात महत्वाचा दस्तावेज आहे. पत्रात माणसं जेवढी मनमोकळी व्यक्त होतात तेवढी इतर माध्यमात होत नाही. हे आश्चर्य असलं तरी खूप महत्वाचं सत्य. पत्रांचं आणखी एक विशेष असतं. कधी काळी जी पत्र वाचून तुम्ही खूप रडलेलं असता ती पत्र काही काळाने पुन्हा वाचली की हसू येऊ शकतं. पत्र वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या भावना बनून जातात. प्रेमपत्रांची तर गोष्टच वेगळी. प्रेम ही जगातली सगळ्यात गूढ गोष्ट आहे. ती जेवढी हवीशी आहे तेवढीच गूढ आहे. केवळ पत्रांची वाट बघत कित्येक जोडप्यांना वर्षानुवर्ष वाट बघताना पाहिलं. अविवाहित राहिलेलं पाहिलं. कित्येक सैनिकांच्या बायकांना केवळ पत्रांच्या आशेवर जगण्याचं बळ मिळालेलं पाहिलं. कित्येक समस्या केवळ वर्तमानपत्रात वारंवार पत्र लिहिणाऱ्या माणसांमुळे सुटलेल्या पाहिल्या. कित्येक प्रेमकथा केवळ पत्रातल्या भाषेवरून खुश होऊन सुरू झाल्यात. पत्राने धचा मा केल्याच्या कहाण्या आहेत. पत्रानं अनेक गोंधळ घातले. मात्र पत्राने जेवढी भावनिक आंदोलन निर्माण केली मनामनात तेवढी खरी आंदोलनं सुद्धा झाली नसतील. पत्र जगण्याचा आधार होता कित्येक जीवांचा. गावाहून आलेलं आईबापाचं पत्र हॉस्टेलवर शिकणाऱ्या पोरांना आणखी कित्येक रात्री उपाशी पोटी काढण्याचं बळ देणारं असायचं. पोरगा शहरात मन लावून अभ्यास करतो हे पत्रात वाचून घरच्यांना शेतात दुप्पट राबायला बळ यायचं. घरात डांबून ठेवलेल्या मुलीला प्रियकराचे शब्द विद्रोहाचं बळ देणारे असायचे. जातीपातींच्या भिंती मिटवण्यात कित्येक प्रेमपत्रांचा वाटा आहे. कित्येक चळवळी मोठ्या करण्यात पत्रांचा वाटा आहे. क्रांतीची सुरुवात करण्यात पत्रांचा वाटा आहे. शांतीचं कारण आहेत पत्र आपण एकटे असताना छातीशी ठेवून हळुवार होऊ शकतो. बाकी काहीच नसतं एवढ्या जवळ घेण्यासारखं. मोबाईल फक्त खिशात व्हायब्रेट होऊ शकतो पण गदगदून हलवू शकतं ते पत्र. खरं तुमच्या समोर आणता आला. यात फक्त एकच गोष्ट वारंवार स्पष्ट करायची असते की हे काही मार्गदर्शन नाही, हा काही उपदेश नाही किंवा हे कोणाला शिकवण्यासाठी नाही. हे ज्या क्षणी जे वाटलं, मुळात पत्र लिहिली जातात तेच कारण या पत्रास कारण की संग्रह लिहिण्यामागे आहे. पत्र लिहिली जाण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असतं आपल्या जवळच्या माणसाला खूप काही महत्वाचं, खूप काही आतून सांगावं वाटतं, तेव्हा आपण पत्र लिहितो. आपल्या जवळच्या माणसाने जवळच्या माणसासाठी लिहिलेलं पत्र असतं. तसंच हे अगदी जवळीकीतून, अगदी खूप मनातून सांगावं वाटलं म्हणून लिहिलेलं पत्र आहे. म्हणून लिहिलेली ही सगळीच पत्र आहेत आणि सगळेच विषय या निमित्ताने, म्हणजे शेतकरी असतील किंवा सगळे स्त्रियांच्या काही गोष्टी असतील, समस्या असतील किंवा आपल्याला भावणारी माणसं असतील, या सगळ्यांबद्दल व्यक्त होण्याची संधी या पत्रांमधून मिळाली. म्हणून पत्रास कारण की हा संग्रह निर्माण झाला. टीव्ही मधून चला हवा युद्धातून तुम्ही ही पत्र बघितली होती, ऐकली होती, पण टीव्हीतलं कुठलं तरी साहित्य, टीव्हीत लिहिलं गेलेलं
काहीतरी पुस्तकाच्या रूपात येणं ही खूप दुर्मिळ गोष्ट असते. पण पत्रांच्या निमित्ताने टीव्हीवर पाहिलेली पत्र पुन्हा एकदा पुस्तकात तुम्ही वाचली आणि त्याला भरभरून प्रतिसाद दिला, यातलं सगळ्यात महत्त्वाचं अप्रूप किंवा यश मला एवढंच वाटतं की हा संग्रह वाचल्यानंतर खूप तरुणांनी मला पत्र लिहिली, खूप तरुणांनी आवर्जून सांगितलं की आम्ही पहिल्यांदाच पत्र लिहितोय. तर अशी कित्येक तरुण मित्र लिहिते झाले या निमित्ताने त्यांनी पत्र लिहिलं, हे मला सगळ्यात मोलाचं वाटतं आणि पत्रास कारणकीचं हे सगळ्यात महत्त्व कायम माझ्यासाठी राहील की माणसं लिहिती झाली, माणसांनी लिहिलं आणि खूप जवळीकीनं लिहिलं, आपुलकीने लिहिलं. झुलवासारख्या प्रायोगिक नाटकापासून दाक्षिणात्य चित्रपटांपर्यंतचा ज्यांचा अभिनय प्रवास अतिशय थक्क करणारा आहे असे प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे. शेतकरी कुटुंबात जन्मलेला आणि मातीत घट्ट रुजलेली मुळं न विसरलेला हा संवेदनशील माणूस आपल्याला दिसतो सामाजिक बांधिलकी जपताना. सातारा जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने वृक्षांची लागवड करत धरतीला पुन्हा एकदा हिरवीगार करण्याचा वसा घेतलेला हा कलावंत आज साहित्याच्या पारावर वाचक म्हणून मनोगत मांडतोय. ऐकूया. नमस्कार. ग्रंथालयाच्या वतीनं साहित्याच्या पारावर हा जो कार्यक्रम घेतला जातो त्याला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. अतिशय सुंदर कार्यक्रम आहे आणि त्याच्यामध्ये आता अरविंद जगताप यांच्या पत्रास कारण की या पुस्तकाबद्दल मला बोलायला सांगितले. पण पत्रास कारण की म्हणजे मी पत्र वाचलीत, पण मी काही समीक्षक नाही आणि मी काय तेवढा साहित्यिक पण नाही. तरी पण अरविंद जगतापचं मला लिखाण आवडतं. तो मनस्वी लेखक आहे. अरविंदचं अजून एक मला खूप आवडतं ते माझ्या सावलीसाठी यायचा, आता माझ्यासाठी या, मला वाचवायला या. तुम्ही माझ्याजवळ आल्यानंतर मी तुम्हाला कधी गुढं पडू दिलं नाही, ऊन लागू दिलं नाही, पावसापासून सुद्धा वाचवलं, देवदेवतांची सेवा केली, भक्तांना सावली दिली. त्याचं हे फळ देऊ नका. आता मला गुढं पाडू नका, तुझ्यावर कुऱ्हाड चालू देऊ नका. माझ्या सावलीसाठी यायचं, आता माझ्यासाठी या, मला वाचवायला या. हे मला खूप आवडतं. अरविंदचं अजून ते जे आहे ना, पक्ष्यांना म्हातारा झालेलं पाहिलं का काही? माणसाला सुद्धा कायम तरुण राहायचं असेल, आकाशाला गवसणी घालायची असेल तर पक्ष्यासारखं जगता आलं पाहिजे, झाडासारखं जगाकडे मायेला बघता आलं पाहिजे. प्रॉपर्टी नावावर असते, जमीन नावावर असते, म्हणजे काय खरं तर कागदावर नाव असतं. आपल्याला समजलं पाहिजे धूळ खात पडून राहायचं कागदाच्या पानावर का सावली देणारं झाड व्हायचं गावच्या मुलाला. तर एकंदरीत ह्या साहित्याच्या पारावरती जो कार्यक्रम आहे तो याच्या पुढे हॉलमध्ये न होता एखाद्या चांगल्या झाडाखाली व्हावा, कल्पनेतल्या झाडाखाली नको. आणि माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. लेखक भगवान इंगळे, अरविंद जगताप आणि वाचक चांगदेव काळे आणि सयाजी शिंदे, तुम्हा चौघांचेही मनापासून आभार. अशाच अनेक साहित्यिकांसोबत आणि वाचकांसोबत हा साहित्याचा गजबजलेला पार अनुभवण्यासाठी पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी वैभव महाराष्ट्राचे या यूट्यूब चॅनलवरून आणि ग्रंथालीच्या फेसबुक पेजवरून प्रसारित होणाऱ्या साहित्याच्या पारावर पुढच्या साप्ताहिक अक्षर मैफलीत. नमस्कार.